तर मंडळी नमस्कार, नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं हार्दिक स्वागत. आता लय काही येत नाही. चला यानेच 8 नंबरपर्यंत गाडी चालवायची आज. पुणे लोणावळा घाट, मुंबई बायपास, मुंबई पास करायची, त्यानंतर डायरेक्ट आहे 8 नंबर. हो चला. आइए ड्राइवर. अरे ते थांबा, ते लक्कीला गेलाय ते गेले सोडून थांबा. ते दिलीपला पिला गेलाय. नमस्कार मालक. आमच्या आता काय हालत सांगू तुम्हाला, तर लय बेकार झाली. तर हे आहेत आमचे सेकंडरी लिव्हर सिद्धेश्वर बडे यांचं गाव महाबळेश्वर. काहीतरी कामामुळे आणि इतर गोष्टीमुळे गाडी काही त्यांना सापडलीच नाही. आमचा कॉन्टॅक्ट कोल्हापूर पासून ते हॉटेलपर्यंत होत होता. शेवटी लांब जायचं आहे म्हणलं घेतल्याशिवाय पर्याय नसतो. ड्राइवर सुखा रोटी खा रहा है, खाने को नहीं आया. ये अभी आया एक तरी गाडी पुढं त्यात आणि पाठलाग करायचा म्हणल्यावर त्यांचं काही जेवण झालेलं नव्हतं. म्हणल्यावर शेही चपाती होती, त्यांनी कोरडीच खालीन झोपलत ती. आता सगळा प्रवास मुंबई पास करस्तोवर आम्ही ड्रायव्हिंग करतोय. कमी यंत्रसामुग्री असल्यामुळे जरा कमी फुटेज घेतलंय. तर म्हणजे फायनली आपण आलोय ते एक्सप्रेस वे, पहिला टोल नाका तळेगाव. नवीनच झालेला आहे, मागल्या एका व्हिडिओत तुम्हाला दाखवलाच. तर काय विषय आहे की भरपूर असा ॲक्सिडेंट तळेगावच्या मध्ये एक्सप्रेसवेला होती ती. एक माझ्यापर्यंत जेवढं होईल तेवढं तुम्हाला एक टिप्स देतो. म्हणजे तुम्ही मुंबईला वगैरे जाणार असतील तर नक्कीच. काय होतं की यानं 2 टोल नाका, एक तळेगाव दुसरा खालापूर. याच्या व्यतिरिक्त गाडी कुठेही थांबवून जमत नाही. आणि एक्सप्रेसवे ही एक अशी गोष्ट आहे की जरी कुठेही गाडी तुम्ही रस्त्याला थांबवली सा, एक तरी ॲक्सिडेंट नसलं तर चोरी 100%. मग अशी किस्सा ऐकला का नाही. आता इथून लोणावळा 20 किलोमीटर आणि तिथून मुंबई राहते 40, म्हणजे जवळजवळ 1 तास 1.5 तासात पोहोचत्या. आता वाजली ती 12. 100 किलोमीटरचा एक्सप्रेसवे जेमतेम खचून 2 ते 3 स्टॉप आहे. ती फोडमॉल वगैरे आहे तीच. पण विषय काय आहे की इथं एकतर गाडीला स्पीड लागलेला कळत नाही ना. आपण जातो भावनेच्या भरात. एकतर कसं असतंय की एकतर पूर्ण रस्ता हा सिमेंटचा बनवलेला आहे आणि टायरी गरम होण्याचे चान्सेस भरपूर असतात. जरी थंडी असली किंवा काय असलं तर 100 गरम होऊन टायरीत हवा जास्त होते आणि त्यामुळे टायर फुटणे किंवा गाडी सरकणे असे विषय एक्सप्रेसवेला भरपूर बघायला मिळते. ती कितीही कॅमेरा लावलं ती, कितीही दंड आकारलं ती, तर आपलं पब्लिक असं आहे की जीवावर स्वस्त आहे. म्हणजे इथं जीवन स्वस्त आहे माणसाचं. पहिल्यांदा स्लीपर कोचला आम्ही मुंबई लाईनलाच होतो. आता मुंबईपर्यंतचा तर रस्ता माहीत आहे, पण तिथून पुढे समजा आपल्याला गुजरातला कसं जायचं आहे. आता मी पण पहिल्यांदा जायतच होतो, म्हणजे लक्झरीला येण्या. ज्यांना रोड माहीत नाही किंवा बाबा भविष्यात कधी गरज पडलीच तर आपला ब्लॉग बघून तर माणसं रस्ता ओळखतील. तर सुरुवात करूया. त्यापूर्वी मुंबईतीलच ट्रॅफिकचं नियम बघा. इथं आडवं तिडवं कोण शिरत नाही. प्रत्येकाला इथं घाई असली तर नियम काय मोडत नाही. तिकडे रस्त्यावर गाडी चालवायची म्हटल्यावर नियम पाहिजे. तर ट्रॅफिक असू दे नाही आणि कुठला एरिया असू दे, व्यवस्थित योग्यरीत्या योग्य वेळी टायमिंगवर माणसं पोचतात. एक्सप्रेसवे संपल्यानंतर मुंबई पास करून गुजरातला कसं जायचं. तर सुरुवातीलाच बघा एक्सप्रेसवे संपला की जोपर्यंत वाशी लागत नाही, ठाणा आणि वाशी असे 2 रस्ते आहेत. जसं जेवढं स्टॉप येतील तसं बोर्ड पण आहेत. पण विषय काय होतो की ब्रिज चढायचा कुठला आणि उतरायचा कुठला हेच माहीत नाही. आता राईट साईडचं मागा तर ना बघा हे असं बोर्ड लिहिलेलंच आहे. पण विषय काय होतो की बऱ्यापैकी कितीही माणूस शिकलेला असला आणि काय असला तर रस्त्याला हा चुकतोच. आम्ही पण चुकलो. पुढे बघाच तुम्ही, CBD बेलापूर नंतर नेहरू, त्यानंतर तुर्बे नाका, त्यानंतर घनसोली, परत येतं ती रबाळे गाव, रबाळे MIDC काही तुम्ही बोलू शकता. आणि तिथूनच बघा असं आधीमध्ये फाट्या लागतात. तिथंच खरं पावसाळ्यागत होतं.
आणि एखादा जर का ब्रिज चुकला तर कमीत कमी 4 ते 5 किलोमीटर फिरून यायला लागतं. बारकी गाडी असेल तर ठीकच आहे, पण मोठी गाडी असली की लय ताप होतो. काय रस्ता खूपच बारकायची, त्यामुळे गाडी बसण्याला लय मोठा प्रॉब्लेम येतो. तरी संध्याकाळच्या वेळेस काही प्रॉब्लेम नाही, पण दिवसा जर का असाल तर सगळ्यात भयानक ताप आणि तिथलं सिच्युएशन खूपच डेंजर होते. असं प्रसंग आमच्या वेळेस लय घडली ती. आता तरी मॅप आली ती, नाही पहिलं कसं असायचं की माणसं सांगत सुद्धा नव्हती, त्यांनी सवयी बोलत सुद्धा नव्हती ड्रायव्हरला. बरं आता मॅपचं पण दुखणं असं आहे की तिथं बस ड्राईव्ह म्हणा, कार ड्राईव्ह असा ऑप्शन असते ती, पण आता सगळेच काही शिकलेली नसते ती. पण अशा वेळेस काय होतं की भरपूर असं रस्ता दाखवते ती. एखादा जरी लेफ्ट चुकला तर लय मोठा प्रॉब्लेम येतो. पुढं काय होतं की नाही त्या गोष्टींना फेस करायला लागतो. आता जे आपण आलेलो आहे ते ऐरोली गाव, रबाळे गाव पास केलं की ब्रिज सोडायचं आणि खाली उतरायचं. गाव म्हणजे ती पहिल्यापासूनच तशी नाव आहे ती, आणि ते गाव पास झालं की असा रोड लागला आणि पहिलाच टोल नाका लागतो बघा. टोल नाका पास करून झाल्यानंतर ईस्टर्न एक्सप्रेस वे हायवे लागतो. तिथूनच त्या ब्रिज खालून राईट घेतला की आपण सरळ जातो ते ठाणे रोडला. तीनाथ नाका, घोडबंदर सगळं ह्याच रोडला आहे ती. म्हणजे बारक्या गाड्या आणि मोठ्या गाड्या ह्यासाठी हे रोड सोयीस्कर ठरतो. इथून थोडी गपलत झाली आणि रिलीवर झोपलेलं ती, त्यामुळे आम्ही लावला मॅप. एक ब्रिज चुकल्यानंतर काय हाल होतं ते तुम्ही आता समोर बघाच. बरं ही झालं मुंबईतलं, असंच हाल आमचं गुजरातमध्ये सुद्धा झालेलं आहे. नेक्स्ट ब्लॉगमध्ये ते सुद्धा तुम्हाला सांगतो. हा सगळा परिसर आहे तो तीनाथ नाक्याचा. पहिलं आम्ही येत होतो पण एवढं ब्रिजचं काम काय झालेलं नव्हतं, पण झालं ते चांगल्यासाठीच झालं. खाली राईट साईडला डिझाईन कसली भारी केली बघा की. हां आता रस्ता मोकळा होता, माणसांची मदत लागली, त्यामुळं आम्ही संध्याकाळच्या वेळेस विचारलं आणि त्याने रोड परफेक्ट दाखवलं. ब्रिज संपल्यानंतर पहिलाच जे फाटा लागतो ते सरळ रोड जातो तो नाशिकला, आणि आता आपण लेफ्ट मारलेला आहे ते जातो घोडबंदरला. तर मंडळी हे काय लवकर हालाय दिसत नाही. आधी जर रस्ता चुकलो त्यात आणि आता ट्रॅफिक लागलं, हे सगळी बोंबच बॉम्बच. पियुष भाई मी आता झोपतो. त्यात आता आमची ड्युटी पण संपत्या. जवळजवळ आता वाजले 3:30. अरे 12 तास झाले नॉनस्टॉप. बघतो तर कुठं जाग येईल तिथं तुम्हाला तेवढं कव्हरेज करतो. आणि आता इथून सरळ काय डायरेक्ट घोडबंदरला जाते, तिथून राईट. मागापासून तुम्ही जे रोड बघितला सेमच रोड आहे. म्हणजे मागापासून जे रोड बघितला तिथंपर्यंत पुढे बघितलं सा. आता हे ट्रॅफिक कधी आलतंय. रेल्वेवर बाय म्हणते ते को पार्टनर ती म्हणते जवळजवळ 2-3 तास लागतील दररोजचं बॉम्ब आहे. तर काय झोपायचं आपलं गच्च मध्ये टच. तर बघतो आता कुठं कव्हर होतं आणि कुठं व्हिडिओ संपतो. या इथं सेटिंग करावं लागते बोल त्याशिवाय गाडी घालून देत नाही. इथं भांड्या गाड्या लागतात दिवसभर. जर असं उभारलं तर तुम्हाला कुठून जात नाही. सांगितलं ना पोरग्याला द्या जागा दिली. ट्रक जोरात गेलाय राहू दे ना. आत्ता बस जी आलेली आहे ती महाराष्ट्र बाउंड्रीवर, आणि अशी करामती केल्याशिवाय इथून तुम्हाला रस्त्याला चान्सच गावत नाही. म्हणजे बाउंड्री पास करायला गावतच नाही, कारण की भरपूर सकाळ सकाळचं या बाउंड्रीवर ट्रॅफिक असतं. ड्रायव्हर रुपये यायला ट्रॅफिक आहे. हो
महाराष्ट्र बाउंड्री पास केली, आता गुजरात बाउंड्रीला आलेला आहे. आता पासिंग चेंज झालं की टिप्पी काढायला लागतो. आता बघतो किती रुपये घेते त्यांनी. इकडे अशी सगळी सोय आहे बघा. जुन्यातलं दिवस आठवलं आमचं. जरा काढायला लागतेच, नाही पोलीस आत टाकतील. हो चलो थँक्यू. भिलाड चेकपोस्ट त्या एक झाला. पधारो मारे देश. आता चहा मारतो कुठं रे. चहा मिळते की ते सगळं आहे. ते भिलाड चेकपोस्टचा एरिया हे बघा. थांबली बघा. डाकचिक डाकचिक लेंगांड सोरत सोलापूर इचलकरंजी. भिलाड चेकपोस्ट, तलासरी चेकपोस्ट अशा 2 बाउंड्री आहेत त्या. आता ती देव आणि दमनसाठी जाणाऱ्या गाड्यांसाठी 2 बाउंड्री ठेवल्या त्या. सगळं ऑनलाईन झाल्यामुळं गुजरात बाउंड्री बंद केलेली आहे 3-4 वर्ष झाले, असं आमचे रिलीवर यांनी मला सांगितलं. बाउंड्री पास केल्यानंतर पहिलीच वापी सिटी लागते आणि तिथंच बघा वैभवची गाडी गाठ पडली. म्हणजे कोल्हापूर सुरत ह्या गाडीचा रूट आहे. आता बसचं टायमिंग आणि सगळ्याच गोष्टी ऑनलाईन बघू शकता तुम्ही. आता इथून पुढे सुरुवात झाली बघा गुजरात स्टेटची खरी. इथले रस्ते, इथले मॅनेजमेंट, इथली सुव्यवस्था या सगळ्याच गोष्टी तुम्हाला येणाऱ्या 2-3 ब्लॉगमध्ये नक्कीच सांगेन. बंद करा सगळ्यांना लागायला बघा. आपली बस निघालेली आहे वापीच्या अलीकडे गजवाडा गावामध्ये. सकाळ सकाळचा चहा पाणी नाश्ता सगळा पार्टीचा इथेच होणार आहे. प्रायव्हेट बुकिंग म्हणा, सहल म्हणा, फिरायला जाणार असेला तर सगळे व्हिडिओ बघा. खरंच खात्रीशीर माहिती सगळ्यांना मिळेल. कारण काय आहे की इथली सुव्यवस्था, इथली मॅनेजमेंट या सगळ्याच गोष्टींचं तुम्हाला थोडंफार का प्रमाणात होईना माहिती सांगतो आणि व्हिडिओचा शेवट इथेच करतो. काय आहे की नवीन जेवढा भाग बघल तेवढी माहिती कमीच पडते आणि व्हिडिओ खूपच लांब जात असतो.